महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणा, माणुसकी आणि दिलदार स्वभावाची प्रचिती ठाणेकरांना दिली आहे. ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवी स्वागत मिरवणुकीमध्ये त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता हा संपूर्ण सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. दरवर्षी त्यांच्या पुढाकारातून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात यंदाही भव्यता आणि भक्तिभावाची उधळण पाहायला मिळाली. ढोलताशांचा निनाद, जय देवीच्या घोषणा आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक उत्साहात पार पडत होती. शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मात्र या भव्यतेतही शिंदे यांनी माणुसकीची एक साधी पण मनाला भिडणारी कृती करून सर्वांचेच लक्ष वेधले. दरवर्षीप्रमाणे तंदूर वडापावच्या स्टॉलवर थांबण्याची परंपरा कायम ठेवत तेथे पोहोचलेल्या शिंदे यांनी यावेळी स्वतः वडापाव खाणे टाळले. त्याऐवजी त्यांनी मिरवणुकीत कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांना, लहान मुलांना स्वतःहून वडापाव खाऊ घातला. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा साधेपणा आणि माणुसकीचा स्पर्श पुन्हा एकदा ठाणेकरांच्या मनात घर करून गेलाय. चैत्र नवरात्र उत्सवाच्या या मंगल प्रसंगी भक्तीबरोबरच माणुसकीचीही सुंदर अनुभूती देणारा हा क्षण सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला. उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे तसेच महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, हनुमंत जगदाळे यांसह इतर शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.